शाळा असल्यामुळं या शाळेत विविध प्रयोग विद्यार्थ्यांना करून दाखवायचे, विविध विषयांचा अभ्यास विद्यार्थ्याकडून करून घ्यायचा. त्या धोरणामध्ये आजचं हे व्याख्यान त्यांनी ठेवलेलं आहे. विविध विषयामध्ये विद्यार्थी कसा पारंगत होईल हा हेतू हे कार्यक्रम राबविण्यामध्ये असतो. कारण शिक्षण याचा अर्थ काय? शिक्षण म्हणजे माणसाला लिहिता येणं, वाचता येणं, गणित सोडवणं एवढाच हा शिक्षण या शब्दाचा अर्थ नव्हे. तर शिक्षण म्हणजे त्या व्यक्तीचा सर्वांगीण विकास पुढे बघ परी त्या शिक्षणामधून होतो, ते खरं शिक्षण. कांबळे सर्वांगीण विकास करताना प्रथमतः आपण सर्वजण जन्माला आल्यानंतर सुखाची अपेक्षा करतो, सुखासाठीच सगळं करतो. म्हणून संतांनी एक ठिकाणी म्हटलंय, सुखासाठी करशी तळमळ तरी तू पंढरीशी जाहे एक वेळ, मग तू अवघाची सुखरूप होशी, जन्मोजन्मीचे दुःख विसरशी. मग पंढरीला जायचंय, पण आपली पंढरी इथंच आहे. आपलं जर शरीर प्रकृती धडधाकट असेल तर आपण पंढरीला जाऊ. हनुमानजीच्या दर्शनाला सकाळी सकाळी जावंसं वाटतंय, पण काय करावं, गुडघा साथ देत नाही. अशा तक्रारी लोकांच्या आहेत. अनंत प्रकारच्या शारीरिक वेदना होत असल्यामुळं आपलं जे इप्सित आहे, आपलं जे ध्येय आहे, आपल्याला जे मिळवायचं आहे, जे आपल्याला सुख पाहिजे आहे, ते मिळू शकत नाही. ते फक्त कशामुळं? आपली शारीरिक प्रकृती, शरीर यष्टी किंवा शरीर वेदना आहेत त्या झाल्या तर माणूस उत्साहानं कुठलंही कार्य करू शकतो आणि मग ते सुखामध्ये रूपांतरित होत असतं. मग सुख जर पाहिजे असेल तर सर्वात प्रथम आपल्याला काय करावं लागेल? आपली शारीरिक परिस्थिती सुधारावी लागेल. कारण शरीर सुदृढ जर नसेल तर माणूस कुठलंच कार्य चांगल्या पद्धतीनं पार पाडू शकत नाही. आजच्या या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये, प्रकारच्या या शिक्षणामध्ये माणसाचं जीवन हे अडकून गेलंय, हे कोंडवटून गेलंय, कोलमडून चाललंय. मग यावर पर्याय काय? यावर पर्याय एकच की आपली शरीर प्रकृती सांभाळणे. म्हणजे आम्ही सांभाळतोच की, पण सांभाळत असताना आपल्या शरीराच्या आवश्यक गरजा काय आहेत? आपलं शरीर प्रथम तर आपल्याला आपल्या शरीराची रचना माहीत पाहिजे. हे सगळं राबवत असताना आपली शरीर रचना काय आहे, ती काय मागते, केव्हा मागते, काय त्याला पुरवठा करावा. समोर बघ, समोर लहान बाळ जन्माला येतं आणि त्याला जर आपण जन्माला आल्याबरोबर भाकरीचा तुकडा खायला घातला तर चालेल का? माता भगिनींना चांगला अनुभव आहे आणि आम्हालाही आहे आता, कारण आम्ही आता त्याच्यामध्ये सहभागी होत आहोत. माता भगिनींना सहकार्य करण्यासाठी पालकांनी, पुरुषांनी सहभागी होणं अत्यंत गरजेचंच आहे. मग हे विषय सांगतो की त्या लहान बालकाला जर आपण जन्मल्यानंतर 3ऱ्या, 4थ्या, 7व्या दिवशी जर भाकरीचा तुकडा खाऊ घातला तर चालेल का? नाही चालणार. म्हणून शरीर प्रकृतीला जे साजेसं आहे, जे आवश्यक आहे, जे पेलणार आहे, अशा प्रकारचं अन्न पुरवठा सुद्धा त्या शरीराला झाला पाहिजे. मग ते अन्न सकस प्रकारानं कसं आपल्याला त्या बालकाला देता येईल? मोठ्या माणसालाही त्याचं आवश्यक आहे की मोठी माणसं झाली म्हणून काही खाऊन चालेल का? आपलं शरीर हे फक्त शाकाहारी अन्न खाण्यासाठी ईश्वरानं तयार केलेलं शरीर आहे. अर्थात याचा अर्थ मी तुम्हाला मांस खाऊ नका असं म्हणणाऱ्यापैकी नाही. नाही म्हणलं तरी खाणारच आहे. मग कशासाठी म्हणायचं उगीच तुम्ही खाऊ नका? तर आपलं शरीर हे मांसाहारी नसून शाकाहारी अन्न खाण्यासाठी
तयार केलेलं सर्व ही इंजिन आहे. मग इंजिनामध्ये आता आपण रसवंती पाहिलं, सध्याचं उदाहरण सोपं. त्या रसवंतीमध्ये एक ऊस लागला तर तो सरळ निघून जातोय, ती रसवंती बाहेर काढते रस्त्याचा. पण तिच्यात जर 5 ऊस टाकले तर त्या रसवंतीला पेलणारा म्हणजे चरखाला पेलणारा नाही, तो गोठा होईल आणि तो जागेवर थांबेल. तद्वत त्याप्रमाणेच आपल्या शरीरातलं जे आतडं आहे, अन्न ज्या आपण खाल्ल्यानंतर आतड्याद्वारा ते पचनाच्या मार्गाने जात असतं, ते आपलं आतडं हे मांसाहारी प्राण्यासारखं नाही, म्हणून आपण शाकाहारी आहोत. त्याचं कारण शास्त्रीय कारण आहे. परंतु तरीही आम्ही त्याचा छंद कमी करत नाही. पण असं म्हणायचं मला की त्याचा छंद नका करू कमी. तुम्हाला त्यामधून पौष्टिकता मिळते असं आहे, ठीक आहे, पण कमीत कमी मांसाहार हा संध्याकाळी तरी किमान करू नका. असं कसं हो गुरुजी? संध्याकाळी तर आमच्या पार्ट्या, आम्हाला वेळच संध्याकाळी आहे फक्त. कारण त्याचं असं आहे, संध्याकाळी जड पदार्थ जर खाल्ले तर आपलं शरीर हे पुन्हा काही हालचाल करत नसतं. जड पदार्थ खायचा आणि तेही अगदी पोट फुटायची वेळ येईपर्यंत खायचा, इथपर्यंत येईपर्यंत. आणि त्यामुळे मग घरी गेला की ह्या अंगावरून त्या अंगावर झोप नाही, रात्र अशीच चालली आहे आणि ते अपचन होतं. म्हणून संध्याकाळी तरी मांसाहार करणं चुकीचं आहे. आता विषय असा आहे की आपल्या शरीराला आवश्यक जे आहे ते आपण स्वीकारायचं आहे, परंतु तेही अन्न खात असताना, आपल्या शरीराला आवश्यक असलेलं अन्न खात असताना ते अन्न कधी खायचं, कोणतं अन्न खायचं, कसं खायचं, कधी खायचं, किती खायचं, कुणी किती खायचं, हे सगळं ठरलेलं आहे. हे गणित ठरलेले आहेत विज्ञानाच्या अभ्यासाप्रमाणे. तेच योगाच्या अभ्यासामध्ये आहे. योग आणि विज्ञान हे एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. विज्ञानाच्या आधारावर योग आहे, विज्ञानाला सोडून योग नाही. काही लोकांचं म्हणणं असं होतं की कुठलं तरी धार्मिक कार्य आहे, त्याच्यात धर्माचा अजिबात लवलेशही अंश नाही. हे सगळं विज्ञानावर आधारित आहे. इथं योगामध्ये सर्व धर्मीय, धर्म, लिंगभेद, स्थानभेद हे प्रियांशी योगाला मान्यच नाही आहे. ऋषीमुनींनी त्या काळामध्ये ऋषी कोणत्या जातीचे होते कुणाला माहीत आहे का? ऋषीची जात, नदीचं कुळ आणि ऋषीचं मूळ, नदीचं मूळ आणि ऋषीचं कुळ हे विचारूच नाही, कारण त्याचा ठाव ठिकाणा नसतो. नदी उगम पावते, आपली गोदावरी नदी नाशिक जवळ उगम पावली, पण ती कुठं उगम पावली आणि कशी उगम पावली हे विद्यार्थ्यांनी पाहिलेलं नाही. आपल्याला कशी पावते हे विद्यार्थ्यांना दाखवायचं असेल तर त्याला ओहोळ दाखवावं लागत शेतामध्ये. मग ह्या ओहोळमधून असं पाणी गेलं, त्या ओहोळमधून असं पाणी गेलं आणि मग या नाल्यामध्ये आलं. ह्या नाल्याला आपण ओढा म्हणतो. हा ओढा मोठा होत होत गेला त्याला आपण नदी म्हणतो. नदीचा प्रकार जसा आहे तसं आपल्या शरीरामध्ये मला हे सांगायचं की मूळ हे जे आपल्याला योगाचे लिहून ठेवला, योगाची सूत्र लिहून ठेवली, त्या ऋषीमुनींचं कुळ कुणाला माहीत नाही. कोणत्या जातीचे होते ते आणि काय जात होती त्यांची, काय गोत्र होतं हे कुणालाही माहीत नाही. मग आज आम्हालाच काय जातीचा पडदा त्याच्यामध्ये ठेवण्याची गरज आहे. म्हणून योगासाठी कुठल्याही जातीचा भेद नाही, कुठल्याही लिंगाचा भेद नाही, कुठल्याही स्थानांचा भेद नाही. मग योगा का करायचा आहे, योगाचं महत्त्व काय, आपल्या या दैनंदिन जीवनामध्ये योगाचं महत्त्व काय हा आपला विषय आहे. दैनंदिन जीवन आपलं इतकं कठीण मार्गातून चाललेलं आहे या काळामध्ये. जुना काळ, आमच्या लहानपणचा काळ जर आठवला आणि आजचा काळ
यामध्ये जर भेद पाहिला तर गगना इतका भेद आज आम्हाला दिसतो. लहानपणी आम्हाला मातीमध्ये खेळायचं. मातीमधून खेळण्यामध्ये काय आहे? मातीमध्ये आपण लेकराला जाऊ देत नाही, त्याला मिसळू देत नाही आणि घरामध्ये त्याला कोंडलं जात आहे. शहरामधली परिस्थिती फार बिकट आहे. अरे त्याला बाहेर अंगण नाही खेळायला, त्याची सुद्धा गरज आहे. त्रिशे उठ. आरोग्यासाठी खेळाची सुद्धा अत्यंत गरज आहे. धर उभा राहून. ते कुठं खेळायचं? काहीच करू नको. घरातल्या मऊ मऊ फरशीवर काय खेळायचं? घसरून पडायचा खेळ खेळायचा का तिथं? तर लहान मुलाला मातीत खेळणं सुद्धा गरजेचं. का गरजेचं आहे? आपल्याला माहीत आहे, मातीमधून शरीराचा स्पर्श जर मातीशी झाला आणि तेही उघड्या अंगानं जर स्पर्श झाला तर त्यामधून आपल्याला माती लोह देत असते. मातीमध्ये लोह प्रमाण आहे. म्हणून लहानपणी खेड्यामधून सगळी लोक मातीमध्ये खेळ खेळायचे. गोट्याचा असेल, कवड्याचा असेल, विटी दांडूचा असेल, सुरपारंब्याचा असेल, सीझनप्रमाणे खेळ खेळायचे. आज आपल्या जीवनामध्ये खेळ हे सगळे हरवल्यासारखे झाले. एकच खेळ आमच्या लक्षात आहे. सगळ्यात जास्त खेळ आमचा कोणता चालू आहे? मोबाईल. बटन दाबायचा खेळ हा सगळ्यात मोठा खेळ झाला. यात सर्वात मोठी घोड चूक जर कोण करीत असेल तर आपण सर्व. या बालकांचा त्याच्यात काही ही निरापराध बालक आहे. अहो, लहान मुलं 6 महिन्याचं मुलं मी पाहतो माझ्या घरामध्ये, ते रडायला लागलं की त्याची आई खुशाल त्याला पुढं फोनचं चित्र काढून दाखवते, गाणं कुठलं तरी लावते. ते लहान 6 महिन्याचं मूल पाहत गप्प बसते. काय अवस्था आहे बरं ही अवस्था माणसाचं चारित्र्य बिघडून टाकणारी अवस्था आहे. तर म्हणा त्या लहान मुलाचं काय चारित्र्य बिघडलं? त्याला ती सवय लागली ना तिथं. आणि त्या मोबाईलच्या सवयीमुळं विविध प्रकारचे अनर्थ घडू लागले. विविध प्रकारचे अनर्थ त्यातून तुम्ही समजून घ्या. आणि मग हे सगळं टाळण्यासाठी आपल्याला कुठंतरी आपल्या शरीराची प्रकृतीची काळजी घेतली पाहिजे. लहान बालकाच्या प्रकृतीची लहानपणापासून जर काळजी घेतली आपण, लहानपणी चांगले संस्कार जर त्यांना दिले, मग संस्कार कशाचे? घरात आपल्या सकाळी संध्याकाळी त्यांना मान अपमान हे शिकवलं गेलं पाहिजे. आमच्या लहानपणी आमची आई आजी संध्याकाळी तुळशीच्या पुढं दिवा लावायची, त्या तुळशीला खेटे घालायचे. महिलांनी तुळशीला खेटे घालायचे. विज्ञान आहे. तुळस काही देव नाही, हे तुळस देव नाही, परंतु देवापेक्षाही जास्त शक्ती त्या तुळशीमध्ये आहे, म्हणून तिला देव मानायचं. काय शक्ती आहे? तिच्यामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा भरपूर आहे. म्हणून महिलांनी सूर्यास्ताच्या वेळेला तिला दिवा लावायचा. दिवा लावायचा हे निमित्त बरं का, असं दिवा लावलाच पाहिजे असं नाही, पण त्या निमित्तानं तिथं गेली पाहिजे महिला आणि तिनं त्या तुळशी वृंदावनाला चक्रा घातल्या पाहिजे. कारण त्या भोवती फिरल्यामुळं तिला ऑक्सिजनाची प्राप्ती होऊ शकते आणि महिलांना पुरुषापेक्षा ऑक्सिजन कमी पडतो. कारण तिच्या एवढं कष्ट पुरुषाला नाहीच. आम्ही म्हणतो शेतात आम्ही नांगर आणतो, अमकं करतो, तमकं करतो, पण महिला घरातलं सगळं तुझं काम उरकून पुन्हा ते तुझ्याबरोबर जीव खांद्यावर घेते आहे. शेतामध्ये सुद्धा, घरामध्ये सुद्धा, सर्व्हिसवाली महिला सुद्धा. मग जास्तीत काम, जास्ती ऑक्सिजनचं बर्निंग हे कोणाचं होत आहे? महिलांचं होतं. म्हणून महिलांना तुळशीभोवती खेटे घालायला शास्त्र सांगते. अशा प्रकारचं ही संस्कार आपल्या विद्यार्थ्यांना दिला गेला पाहिजे. शुभं करोति कल्याणम हे गीत ईश्वराच्या पुढं, देवाच्या पुढं मानलं तर तो त्या मार्गाकडे वळेल. आई वडिलाचं संध्याकाळी सकाळी दर्शन घ्यायला शिकविलं तर तो गुरुजनांना मानी, वडीलधाऱ्यांना मानी, वडीलधाऱ्यांचा आदर करी. हे पहिलं शिक्षण या बालकांना आपण
देत नाही ते दिलं गेलं पाहिजे. आणि मग आपला मुख्य विषय आहे आरोग्य सांभाळणं. आरोग्य धन संपदा, सगळ्यात मोठी संपत्ती. आपल्याकडे भरपूर संपत्ती असेल, कोट्यावधी रुपये बँकेत असतील, बंगले असतील, 10 कोटी 20 कोटी 50 कोटीचा बंगला आहे, दारामध्ये विविध प्रकारच्या, मला नावं येत नाहीत गाड्याची, विविध प्रकारच्या 4 व्हीलर आहेत. आणि एवढं असूनही हा त्याचा मालक पलंगावरून ह्या अंगावर होतो. त्याचं कारण इतका स्थूल झाला आहे की त्याला उठूनही बसता येणं अशक्य होऊ लागलंय. त्या गाड्याचा उपभोग त्यानं कधी घ्यायचा आहे? कोणीतरी नौकरांनी येऊन उचलून त्याच्यामध्ये बसवायचं आणि त्याला फिरवून आणायचं. काय उपयोग आहे तुमच्या धनसंपत्तीचा? कुठं ठेवायची ती धनसंपत्ती? उपभोग घेता येतोय का? नाही. जी वस्तू आहे, ईश्वरानं निर्माण केलेली वस्तू आपल्याला उपभोगासाठी दिलेली आहे, तिचा उपभोग घेता येत नसेल तर उपयोग काय? मग तिचा उपभोग घेण्यासाठी काय आवश्यक आहे? तिचा उपभोग घेण्यासाठी आपल्याला आपली शरीरयष्टी आवश्यक आहे. मग ही शरीरयष्टी चांगली ठेवण्यासाठी शरीराची हालचाल होणं गरजेचं आहे, शरीराला व्यायाम मिळणं गरजेचं आहे. मग तो व्यायाम कुठलाही असू द्या. आम्ही असा अभ्यास करणार नाही की तुम्ही योगाच केला पाहिजे, आता नाही. आता तुम्ही शारीरिक हालचाली करा. कुणाला जिमला जाऊ वाटतं जिमला जा, परंतु सगळ्यात सोपं काम, या सगळ्यापेक्षा सोयीस्कर, सोपं आणि सहज करता येण्यासारखं काम जे आहे शरीरयष्टीसाठी ते आहे योगा. योगा हा अगदी सुलभ करण्यासारखा व्यायाम आहे आणि तो शास्त्रावर, विज्ञानावर आधारित असा योगा आहे. मग योगा कुणी करायचा? आमच्यासाठी कुठे योगा असं काही जण नाही. योगाची निर्मिती पतंजली मुनींनी अनादी काळापूर्वी करून ठेवली. आपण त्या काळामध्ये झोपेत होतो, मागच्या काळामध्ये आपण नाही शिकलो नाही. याच अवस्थेमध्ये हे आपल्याला माहीत झालं योगा. मग अगोदर नव्हता का? होता, पण आमचा गैरसमज असा होता योगा हे आपलं काम नाही, योगापासून दूर. का? ते ऋषीमुनींनी करायचं आहे, ते संन्याशांनी करायचं आहे, ते अमक्या जातीनंच करायचं आहे, त्याचे मंत्र अमक्याच जातीच्या लोकांनी म्हणायचे. म्हणजे ह्या ज्या अडचणी होत्या, हे जे गैरसमज होते, त्या गैरसमजामुळं आम्ही योगाकडे मागं वळलो नव्हतो. आमची पिढी नाही, आम्ही नाही, आपण नाही. मग ही योगाचा प्रचार प्रसार स्वामी रामदेव बाबांनी या भारतामध्येच नव्हे तर जागतिक लेवलला त्यांची हे प्रचारक आहेत, ते स्वतः प्रचारक जातात. आणि मग योगा म्हणजे काय हे माहीत झालं तर आपण ते करू. तो कोणी करायचा आहे? योगा हा 3 वर्षाच्या लहान बाळापासून ते कुठपर्यंत? श्वास संपेपर्यंत सगळ्यांना, तिथपासूनच्या सगळ्यांना योगाची गरज आहे. मग योगा कुणी किती करायचा आहे? 3 वर्षाच्या बालकाला म्हणाला गुरुजी तुम्ही कसा करायचा? त्यांनी काय करायचं नाही, हसत खेळत त्याला सांगायचं घे श्वास. तो घेत असतो, मुद्दाम माझ्यासारखं कर बरं, तो करील. एकदा 2 3दाच पाहिजे. त्याला काही तासभर बसवायचं आहे, 2 मिनिट बसवायचं असं नाही. त्या 3 वर्षाच्या मुलासाठी, 3 ते 5 वर्षाच्या मुलासाठी 2दा 3दा त्याला श्वास घ्यायला लावायचा आहे. भस्त्रिका त्याला म्हणतो आम्ही. त्यानंतर त्याला कपालभाती हे त्याच्यासमोर आम्ही करायचं आहे फक्त, त्या बालकाच्या समोर. त्याला करवून घ्यायचं नाही. अनुलोम विलोम हे नाक बंद करता येते. आपली लहान मुलं हे बघा इतके बारीक निरीक्षण असतं त्यांचं, आपलं निरीक्षण फार कमी त्यांच्यापेक्षा. घरात किती लहान मुलं निरीक्षण करतात त्याचं एक मला विसोपडगावच्या शाळेत असताना उदाहरण घडलं. एके दिवशी मी एका विधीला गेलो आणि त्या विधीला
शाळेची वेळ झाली म्हणून स्नान न करता तसाच शाळेमध्ये प्रविष्ट झालो. पहिलीचा वर्ग माझ्याकडे होता. जवळजवळ 6-7 वर्ष माझ्याकडे पहिलीचाच वर्ग करून दिला. काय कारण नाही. तर त्या पहिलीच्या वर्गामध्ये माझा नित्यनेम असायचा. पहिल्यांदा कोणी दात घासलेले, कोणी स्नान केलं नाही, कोणी काय केलं आहे, कोणी कसा आला आहे, हे सगळं पाहिजे आहे. बटन काय लावलं नाही रे वगैरे वगैरे. मग त्या दिवशी गेल्यावर एक विद्यार्थी उठला, मला म्हणला, सर का तुम्ही आज आंघोळ केली नाही? मी आज आंघोळ केली नाही. हो. कशावर म्हणतो रे? तुमच्या कपाळाला गंध नाही. किती निरीक्षण बारीक आहे हे मला सांगायचं. म्हणून आपण योगा करत जर घरामध्ये बसलो तर आपली लहान मुलं आपल्याकडे पाहतील, ते निरीक्षण करतील, हे मला सांगायचं. तर लहान मुलांचं अतिशय बारीक निरीक्षण असतं आणि ते अवगत करतात आपल्याला. आपण जे कृती करतो ती कृती ते करण्याचा खूप मोठा प्रयत्न करतात. त्याच्यासमोर मोठ्या भावानं जर बॉल फेकला तर हेही बॉल उचलून करायला टाकीत आहे. म्हणजे कृती करण्याची सवय त्याला लागावी. म्हणून योगा हा 3 वर्षाच्या मुलापासून ते मरेपर्यंत, श्वास संपेपर्यंतच च्या सर्व लोकांना आवश्यक आहे. माता असेल, भगिनी असेल, मुलं असतील, मुली असतील, वयोवृद्ध असतील. मग वयोवृद्धाला तर आम्ही म्हणतो त्यापेक्षा जास्त गरज आहे, परंतु तिकडं कुणी वळायला तयार नाही. आता योगा केल्यामुळं काय फायदा होतो हे माहीत पाहिजे. कोणता योगा कधी करावा, त्याच्या अगोदर योगाचे नियम माहीत पाहिजे. योगा करायला सुरुवात करताना योगाचे नियम छोटे छोटे आहेत. योगा करताना आपलं पोट साफ पाहिजे. आपलं पोट साफ पाहिजे. म्हणून आपण बाथरूमला जाऊन आल्यानंतरच योगा करायची सुरुवात करावी शक्यतो. त्यासाठी काय फार पवित्र व्हायचं आहे, स्नानच करून बसायचं आहे, देवाचं दर्शनच करून त्याला ओवाळणी करून बसायचं आहे, असं काहीही नाही. फक्त आपलं पोट साफ असावं आणि नंतर मग योगा करायला सुरुवात करावी, जेणेकरून सहजगत्या आपल्याला क्रिया करता येते. मग योगा कुठं करावा? शक्यतो योगा करण्याचं ठिकाण असं असावं, एखादा बगीचा असावा, नदी किनारा मिळावा किंवा एखाद्या पटांगण मिळावं, अंगण मिळावं. आणि हे उपलब्ध नाही तर आपल्या गच्चीवर जावं, खिडक्यावर दरवाजा कमीत कमी उघडे ठेवून घरामध्ये तरी योगा करावा. म्हणजे हे ठिकाण शक्यतो कुठं असावं? एखादा झरा वाहतोय, त्या किनाऱ्यावर बसलाय, योगा करतोय, अतिशय महत्त्वाचं. पण ते उपलब्धता आपल्याकडे नसेल तर हे पर्याय आहेत. हे झालं कुठं करावा, कुणी करावा हे माहीत झालं. आता करण्याचा नियम काय? जे योगा करण्याच्या अगोदर अर्धा तास, कमीत कमी अर्धा तास काहीही सेवन करायचं नाही. पाणी असेल किंवा चहा असेल, हे सगळं वर्ज्य आहे अर्धा तास अगोदर आणि अर्धा तास योगा केल्यानंतर. त्यानंतर त्याचं कारण असं आहे की योगा करून उठल्यानंतर सुद्धा त्याच्या ज्या क्रिया चालू असतात शरीरामध्ये, त्या अर्धा तासपर्यंत त्या क्रियेमध्ये हे अवयव गुंतल्यासारखे झालेले असतात. म्हणून अर्धा तासही पुन्हा काही खायचं प्यायचं नाही. हे झाला नियम योगाचा. उपाशीपोटी करावा. केव्हा करावा? ती वेळ काय आहे? सर्वात चांगली वेळ म्हणजे ब्रह्ममुहूर्त. ब्रह्ममुहूर्त आपण कोणत्या वेळेला म्हणतो? पहाटे 3:30-4 वाजल्यापासून सकाळी 7 वाजेपर्यंतच्या नवे खरं तर 5 वाजेपर्यंतच्या वेळेलाच ब्रह्ममुहूर्त म्हणतो. पण आमच्या सवडीमुळं आम्ही 7 वाजेपर्यंतच्या ब्रह्ममुहूर्त बोलू, कारण आम्हाला वेळ उठायला मिळत नाही. वेळ सकाळी उठायला मिळाली पाहिजे, ती सकाळी उठू वाटत नाही. त्याचं कारण रात्री झोप वेळेवर नाही. रात्री आपण काहीतरी पाहतो, एखादी मॅच असेल, ज्याची त्याच्या आवडीप्रमाणे जे ते पाहत असतात, त्या पाहण्यामुळं आपण लवकर झोपत नाही. लवकर नाही झोपलं तर सकाळी लवकर उठायला जमत नाही. माणसाला झोप सुद्धा ठराविक पाहिजे. या सर्व विद्यार्थ्यांना
कमीत कमी 8 तास झोप अति आवश्यक आहे. तुम्हा सर्वांना म्हणजे शिक्षक बंधू भगिनींना कमीत कमी 6 तास झोप आवश्यक आहे. 8 तास घ्यावी, पण नाहीतरी 6 तास तरी आवश्यक आहे. आणि आम्हाला, मी त्यांच्यातच आहे, माझी गणना सुद्धा त्यांच्यामध्येच आहे. वयोवर्गाला बालकांना कंप्लीट 8 तास झोप गरजेची आहे. मग आपल्या सवयीप्रमाणे लवकर उठावं. ब्रह्ममुहूर्त हे योगासाठी अति आवश्यक आहे. नाहीच ब्रह्ममुहूर्तामध्ये जमलं तर सायंकाळी उपाशी पोटी तरी योगा केला पाहिजे. सकाळी करणं तर अत्यंत महत्त्वाचं आहे. ही झाली वेळेची बंधनं. त्यानंतर जेवणानंतर कधीच योगा करू नये. त्यातलं एकच आसन असं आहे, ते आसन आपल्याला जेवण केल्यानंतर बसायला पाहिजेच, वज्रासन. चला, तो आसन मी दाखवत नाही, सांगतोय फक्त. तर जेवणानंतर योगा नाही, हे झालं वेळेचं महत्त्व झालं. आणि मग योगा कोणत्या प्रकारानं करायचा, त्याची काही मालिका आहे. त्याची मालिका कशी आहे? योगासनं त्याचे 3 भाग पडतात. योगक्रियेचे 3 भाग पडतात. एक प्राणायाम, दुसरा योगासन आणि तिसरा आहे सूक्ष्म क्रिया, हालचाली. सूक्ष्म हालचाली, शारीरिक हालचाली, असे 3 प्रकार याचे पडतात. पहिला प्रकार आहे प्राणायाम. अरे गप ना लोक. माणसाच्या शरीरातील रोग मुक्त होण्यासाठी, मानवाला रोगमुक्त होण्यासाठी प्राणायाम हा 80% फरक करतो, हे स्वामीजींनी सांगितलं. किती टक्के? त्याचा फरक 80% शरीरावर होतो. 10% योग आसनाचा परिणाम होतो आणि राहिलेले 10% आपल्याला औषधाचा परिणाम घ्यावा. ती कोणती औषधं आपण घेतो? हे ॲलोपॅथीची औषधं न घेता आपल्याला वृक्षवल्लीची औषधं घेणं हीच आवश्यकता आहे. अशा प्रकारचा याचा परिणाम आहे. योगाचा, प्राणायामाचा परिणाम 80% होतो. मग हे प्राणायामाचे प्रकार 8 आहेत. भस्त्रिका, कपालभाती, बाह्य प्राणायाम, त्यानंतर उज्जायी प्राणायाम, त्यानंतर अनुलोम विलोम प्राणायाम, त्यानंतर भ्रामरी प्राणायाम, त्यानंतर उद्गीत प्राणायाम आणि शेवटी प्रणव ध्यान, एकाग्रता येण्यासाठी. असे 8 प्रकार आहेत प्राणायामाचे. आणि आसनं उभा राहून आसनं आहेत, पाठीवर झोपून आसनं आहेत, पोटावर झोपून आसनं आहेत, बसून आसनं आहेत. आसनं पुष्कळ प्रकार आहेत. त्यामधील आपल्याला काय आवश्यक आहे? समजा कोणाचं पोट दुखतंय नेहमी, तर त्यानं कोणती आसनं केली पाहिजे, कोणते प्राणायाम त्याला केले पाहिजे, हेही वाचनातून माहिती करून घेणं गरजेचं आहे. विविध रोगासाठी विविध आसनं आहेत, विविध प्राणायाम आहेत त्या रोगासाठी. जर तुम्हाला आता सामान्य रोग झाला, एक कोणता? शुगर. सामान्य झाला शुगर, एक भूषणावर रोग झाला, हे काय म्हणतो. मग शुगरसाठी आसनं कोणती? तर मगाशी मी सांगितलं कोणतं आसन? मंडूकासन. शुगरच्या लोकांना मंडूकासन हे अत्यंत गरजेचं आहे. सकाळी आणि संध्याकाळी त्यांनी जेवढा वेळ करता येईल तेवढा वेळ ते मंडूकासन केलं तर त्याला इन्सुलिनकडे जाता येणार नाही, मग इन्सुलिनची गरज भासणार नाही. कारण इन्सुलिनच काय घ्यावं लागतं हे आपल्याला मूळ. इन्सुलिन म्हणजे काय? आपल्या शरीरामध्ये 2 अशा ग्रंथी आहेत. त्या 2 ग्रंथी इन्सुलिन स्रावत असतात आणि ते इन्सुलिन स्रावत असल्यामुळं आपण खाल्लेल्या शुगरचं ते रक्तामध्ये रूपांतर करतात इन्सुलिन. आणि ते जर स्रावण बंद झालं, त्या ग्रंथीचं ते बंद झालं
तर साखर रूपांतरित होत नाही रक्ताच्या रूपांतरामध्ये. मग साखर रोग होतो म्हणजे शुगर वाढते. मग त्याच्यासाठी इन्सुलिन वाढवावं लागतं. ते शरीरातून वाढवावं लागतं. लक्ष द्यायचं. आता आपण काही लोक पाहतो हाताने इन्सुलिन घेतात रोज. काही लोकांना रोज इन्सुलिनचं इंजेक्शन हाताने घ्यावं लागतं. शिकलेत ते हाताने घ्या. ती वेळ येऊ नये म्हणून आपण रोज मंडूकासन सकाळी आणि संध्याकाळी करा, जर तुम्हाला आपल्यापैकी कुणाला असेल तर. चला मग आपल्याला प्राणायाम करायचा आहे. पहिला प्राणायाम आहे भस्त्रिका. भस्त्रिका प्राणायाम करायची आकृती अत्यंत सोपे आहे. ती आहे आसनस्थ व्हा. योगाच्या प्रकारामध्ये प्राणायाम करताना आसनाला महत्व आहे. आसन म्हणजे बैठक. आसन म्हणजे अंथरायचं आसन, त्यालाही आसन म्हणतो आपण. पण त्यावर जी बैठक आहे आपली त्या बैठकीला आसन म्हणतात. आसन हे साधलं पाहिजे. मग त्या आसनाचे प्रकार आहेत सहज आसन, सुखासन, पद्मासन, वज्रासन, अशा प्रकारच्या विविध आसनामध्ये बसून. तुम्हाला आसनामध्ये बसता येत नसेल तर काय पर्याय आहे? तर त्याला पर्याय खुर्चीमध्ये बसा. कुणाला पाय आखडून बसता येत नाही ना. जेवण सुद्धा काही लोकांची वेळ अशी आहे खरंच क्यू येते. जर पाहिलं लोकांकडं जेवण त्यांना बसून करता येत नाही. मांडी घालणं तर लांब जायला बसताच येत नाही. म्हणून त्यांना टेबल खुर्चीची व्यवस्थाच करावी लागते जेवणासाठी. मग त्याला लाजीरवाणं पंक्तीमध्ये जायला नको वाटतं. काय अवस्था होईल शरीराची आपल्या. एवढं शरीर सुदृढ दिलं ईश्वरानं आपल्याला आणि आपण मात्र त्याचं अवहेलना करून टाकली. तुम्ही आम्ही केली आहे. हे कशामुळं झालं एवढं आपलं? हे आजच्या युगातल्या खाण्यापिण्यामुळं त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. अन्न कोणतं खातो आपण? हे सगळं अन्न विषारी अन्न आपण खातो. आज आपल्याला चांगलं अन्न खायला स्वप्नातही मिळणं मुश्किल आहे. आणि त्यातले त्यात जे विषारी आहेत ते का होईना पण करू घरचं नको, किती खातो. चालूच आहे असंच. त्याला पण म्हणतो. या लहान मुलांना सगळ्यांना सवय आहे सकाळी उठलं की बिस्किट, नाही जायचं बस. पाव, चहा पाव खायचा, बिस्किट खायचं, हा चहा पाव भाजी खायची. तीच उभं राहायचं म्हणलं. हे किती वाईट अवस्थेमध्ये आपण चाललो. ते पाव कशाचे तयार होतात? ते पाव कसे तयार केले जातात? ते करताना क्रिया काय आहेत हे जर पाहिलं